संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली असून आज अमरावती येथील विश्राम भवनात चंद्रशेखर भोयर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीत विविध शैक्षणिक, प्रशासकीय तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। या बैठकीला जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षकांच्या समस्या, मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकीचे नियोजन तसेच शिक्षकांच्या हिताच्या विविध विषयांवर उपस्थितांनी आपली मते मांडली आहेत। चंद्रशेखर भोयर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले आहे। तसेच मतदारसंघ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। बैठकीदरम्यान आगामी काळात मतदारसंघातील प्रत्येक तालुका व जिल्ह्यात अशा बैठका आयोजित करून शिक्षकांशी थेट संवाद साधता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। उपस्थित शिक्षकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय सहभागाची तयारी दर्शवली आहे। या बैठकीमुळे शिक्षक मतदारसंघाच्या बांधणीला वेग मिळणार असून आगामी निवडणुकीसाठी वातावरण निर्मितीला सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना चंद्रशेखर भोयर यांनी सांगितले, आज आमच्या शिक्षक महासंघाची जिल्ह्याची कोर कमिटीची बैठक होती। ही बैठक येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाच्या माध्यमातून ही बैठक आयोजित केली होती। मागील 6 वर्षात साडी आणि पैठणी आणि 2000 रुपयाच्या भरोशावर बोगस मतदान करून ते नोंदवून जे आमदार झाले किरण सरनाईक, हे 6 वर्षापर्यंत बेपत्ता होते। आता परत तोच धंदा यांनी सुरू केला। अजून परत पैठणी आणि 2000 रुपये पाठवून झाले शाळेत। शिक्षक या प्रवृत्तीला यावेळेस भीक घालणार नाही। किरण सरनाईक यांची प्रवृत्ती शिक्षकांना समजली आहे। हा शिक्षकांना विकत घेण्याची भाषा करतो। अशा प्रवृत्तीला यावेळेस शिक्षकांनी ठेचण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे त्यांनी जे आमिष दाखवण्याचं जे काम सुरू केलं आहे ते बंद करावं आणि खऱ्या अर्थाने शिक्षकांसाठी, शिक्षक समाजाप्रती काम करावं। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।